उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला माध्यमांनी त्यांना मोहोळ आणि दंगेकर यांच्याबद्दल असलेल्या संघर्षावर विचारलं असता त्यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलंय की महायुतीमध्ये कुठलाही वाद नको, कुठलाही मिठाचा खडा नको आणि त्यासोबतच योग्य तो निरोप जो आहे तो दंगेकरांना दिलाय। आपल्यासोबत स्वतः रवींद्र दंगेकर यावेळेला आहेत। अनेक दिवसांपासून तुम्ही हे बोलताय, अनेक दिवसांपासून हा संघर्ष आहे। एकनाथ शिंदेंनी तुम्हाला योग्य निरोप दिला असं स्वतःच एकनाथ शिंदे म्हणतायत। काय निरोप आहे हा? मी कुठेही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आज बोलत नाही, याच्यापूर्वी कधी बोललो नाही। मी विकृतीवर बोलतो नाही। विकृती जी आहे ह्या विकृतीवर बोलण्याचा अधिकार मला विकृतीवर बोलण्याचा मला अधिकार संविधानाने दिला आहे आणि लोकशाहीमध्ये आपण जर बोललो नाही तर ही जनता आपल्याला कधी माफ करणार नाही। आणि ह्याच्यामध्ये मला एकनाथ शिंदे साहेब आमचं नेतृत्व आहे, काम करणार आहे, सर्वसामान्यांच्या पाठीशी हे महाराष्ट्राने बघितलं आहे आणि महाराष्ट्राची सत्ता आणताना त्यांचं मोठं योगदान आहे। या सत्तेत ज्या वेळेला लाडकी बहीण योजना असेल, बाकीच्या ज्या योजना असतील, त्यांनी समाजापुढे न्यायचं काम केलं। गोरगरिबांच्या घरापर्यंत शासन नेलं, सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचवल्यात। मेडिकल असेल, वैद्यकीय असेल, सगळ्या योजनेमध्ये त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत ही राज्य जनतेच्या दारामध्ये नेले। राजा घरात नाही बसला, राजाने जनतेच्या घरापर्यंत सगळी शासन पोहोचवले। त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला प्रचंड अभिमान आहे, मलाही अभिमान आहे आणि त्यांच्या कामाला बघूनच या पक्षात मी आलेलो आहे। परंतु ह्या प्रकरणामध्ये गुन्हेगारी प्रकरण असेल, जैन धर्मियांचं जे मंदिर घाण ठेवलं आहे ह्याच्यावर मी बोलतो आहे। माझं मुरली मोहोळ आणि कोणाबरोबर बांधायला बांध नाही, माझा वैयक्तिक वाद नाही, पण ते विकृतीला आहे। जे बिल्डर लॉबी जवळ घेऊन बसतात आणि पुण्याचा कारभार करतात त्या कारभाराला माझा विरोध आहे। मग ते महानगरपालिकेची गाडी असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले असतील, सगळ्या गोष्टी ते नाकारतात, मग प्रतिज्ञापत्र ते देतात। म्हणजे ह्याच्यामध्ये मला शिंदे साहेबांच्या त्यांनी बोलायचं नाही। मी कुठल्याही पक्षावर तुम्ही बघितलं तर मी भारतीय जनता पार्टीवर कधीच बोलत नाही, पण त्याच्यामध्ये जी विकृती त्या विकृती बोलायचा अधिकार मी राखून ठेवलेला आहे। कारण शेवटी जर मी बोललो नाही तर पुढची पिढी हे आम्हाला माफ करणार नाही। म्हणजे एकनाथ शिंदेंनी तुम्हाला कुठल्या पक्षावर बोलू नको असा निरोप दिलाय, पण व्यक्तीवरच बोल असं नाही, व्यक्तीवर नाही, विकृतीवर। विकृती समाजाला पोखरती, समाजामध्ये चुकीचे कामं करते, समाजामध्ये धुडगूस घालते, गुन्हेगारी करते, ह्याच्यावर बोलायला त्यांनी कधीच मला अडवलं नाही। पण दुसऱ्या बाजूला याच सगळ्या बोलण्यामुळे किंवा तुमच्या टीकेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडतोय असं म्हणतात। नाही, ते तसं म्हणणारच नाही आहे, ते त्यांचं वाक्य तसं कधीच नसेल। त्यांनी असं सांगितलं, म्हणजे मी बघितलं ना, पण ते असं सांगितलं की मी दंगेकरांना निरोप पाठवला आणि त्यांचा निरोप आहे की पक्षावर बोलूच नको, आणि मी बोलत नाही पक्षावर, कुठल्याच पक्षावर बोलत। मग आता भारतीय जनता पार्टीची काय लोक मला मदत करतात, मग ते काय माझ्या विरोधात आहे का? तर माझ्या जवळचेच आहेत ना। मग दुसऱ्या बाजूला एक तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या विरोधात वरिष्ठांना तक्रार होते। तुम्ही हा सगळा जो मुद्दा आहे तो स्वतः एकनाथ शिंदे असतील, श्रीकांत शिंदे असतील, उदय सामंत असतील यांच्या कानावर घातलाय। ही जे लोक तक्रार करतात माझी, त्यांना माझी नम्र विनंती की जैन मंदिरावर बोला। जैन मंदिरा संदर्भात तुम्ही बोलला पाहिजे आणि त्या जैन मंदिर समाजाचं देऊळ घाण ठेवलं, घाण खरेदी केलं, त्याच्यावर पेपर केले, खोटे नाटे पैसे बँकेतनं जमा केले, तो विषय वेगळाच आहे। पण त्या जे माझी तक्रार करतात त्यांनी माझी एक बाजू तपासली पाहिजे। आपण फाशीला जातानाही त्याला विचारतो की तुझी काय इच्छा आहे, पण ती माझी इच्छाच विचारत नाही। आणि जैन धर्माचा जो विषय आहे त्याच्या जैन धर्माचा देऊळ यांच्या सगळ्या बिल्डर लॉबी आणि मुरलीधर मोहोळच्या हस्तकांच्या ह्याच्यात जखडून टाकलंय, ते मोकळं करण्याचं काम मला करायचं। या सगळ्या जो विषयाबद्दल तुम्ही बोलताय त्याबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलंय का? वरिष्ठ नेत्यांना हे कधीच बोलणार नाही की महावीरांचं देऊळ मुक्त करा, हे म्हणायला मला कोणाचं शिफारसपत्र पाहिजे आणि कोण मला सांगणार आहे पुण्यातली गुन्हेगारी नष्ट झाली पाहिजे, तर हे मला कोण सांगणार नको नष्ट व्हायला, नष्ट झाली पाहिजे। देऊळ मिळलं पाहिजे, मिळलंच, सगळ्यांची भूमिका आहे, माझी एकट्याची भूमिका, सर्वांचीच भूमिका आहे। एका बाजूला तुमचे विरोधक म्हणतात की तुमच्या मंत्र्यांनी म्हणजे तुमच्या नेत्यांनी जरी तुम्हाला महायुतीत दंगा नको असं म्हणले होते, दंगा नको असतानाही तुम्ही असं म्हणतात, माझे काय करतं? माझ्या विरोधकांना मी काय भीक घालत नाही। ते विरोधक म्हणजे ते बिल्डर दार्जिने, त्यांच्या विरोधात बोलणार मी। तुमची मालिका सुरूच राहणार। मी सांगतो, मी चुकीचं काम कुणी केलं तर मला बी सोडणार नाही। आणि शेवटी तुम्हाला समाजाने इतके प्रचंड प्रमाणामध्ये आशीर्वाद दिले आणि मी नेहमी म्हणतो की आपल्याला ही पिढी नाही पण पुढची पिढी येणारी माफ करणार नाही। आमचे सगळी लोक, आमचे पूर्वज असे नालायक होते का? आणि त्या नालायकात दंगेकर बी होते का?
ते असं म्हणणार नाही की हे नालायक दंगेकर नव्हता. एवढेच आशीर्वाद घ्यायचेत, मला बिल्डरचे आशीर्वाद घ्यायचे नाहीत. आपण बघू शकतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र दंगेकरांना योग्य तो निरोप दिलाय आणि तो निरोप माझ्यापर्यंत पोहोचला आणि त्यांचा निरोप असा आहे की कुठल्याही पक्षावर आपल्याला बोलायचं नाही, कुठल्याही व्यक्तीवर बोलायचं नाही, पण त्या व्यक्तींच्या विकृतीवर बोलायचं आहे आणि याच विकृतींना ठेचायचं काम मी येत्या काळात सुद्धा चालूच ठेवील असा विश्वास स्वतः दंगेकर यांनी व्यक्त केलाय. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.